सन्माननीय शिवाजीदादा शिंदे माजी सभापती पंचायत समिती जत हे आखाड्यामध्ये गेलेले आहेत। मान्यवर पाहुणे यांच्या शुभ हस्ते पोस्टरवरची एक तगडी कुस्ती पैलवान प्रतीक करांडे आणि पैलवान परमेश्वर गाडे लक्ष्मण करांडे आणि पैलवान निलेश जाधव अशा दोन कुस्त्याची सलामी आखाड्यामध्ये होईल। पाहुणे काल आवासोहाच्या निनादामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जतला डीवायएसपी म्हणून लाभलेले भारताचे महान मल्ल हिंद केसरी डीवायएसपी उपमहाराष्ट्र केसरी सुनीबापूंच्या शुभास्ते आणि जत तालुक्याचे माजी सभापती पंचायत समिती शिवाजीदादा शिंदे आणि मान्यवर पाहुणे मानेसर यांनी स्पॉन्सर केलेली कुस्ती आखाड्यामध्ये प्रारंभ झालेली आहे। पंच कोण देता हनुमंत मानेमेजर हे पंचाची भूमिका साकारतील। कुस्ती परमेश्वर गाडे 100 रुपयाच्या जोडीपासून मैदानात पडलेला आहे। कुणाचा असेल तर इथं माईकशी संपर्क साधायचा आहे। महान मानला सुनीबापूंचं करिअर घडलं त्या आपला अज्ञाधारक पैलवान आज बामणीला त्यांनी फार मोठी तालीम उभा केलेली आहे। 30,000 रुपये महिना पगार देऊन महेश जाधव सारखा कुस्ती कोच कोल्हापूर मधून बोलवला आणि तिथं 40 ते 50 पहिला दिवस प्रॅक्टिस करायला लागले आणि त्यांचा पट्टा लाल लांगीचा परमेश्वर गाडी करमाळा तालुक्यातला भीमगावचा आणि समोर प्रतीक करांडे पैलवान शरद करांडेचे पुतणे शेतपाचा पैलवान आज आपल्या जीवलग मित्राच्या तालमीतल्या पैलवान बरोबर 2 हात करून कुस्ती लढतो। हे कुस्तीचं मैदान महाशिवरात्री निमित्तानं आयोजित शंभू महादेवाची यात्रा महादेवनगर वाळकीनी तालुका जत मध्ये हे भव्य कुस्त्याचं मैदान। विक्रम भोसले आतमध्ये या कुस्ती ज्या पैलवानकडून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अपेक्षा प्रतीक करांडे आणि पैलवान परमेश्वर गाडे हे दोन्ही उद्याचे भविष्य आहेत। जिथं पैलवान परमेश्वर गाडे उतरतो तिथं त्याच्या गटातला दादा हिंद केसरी डीवायएसपी सुनीबापू साळुंकेंचा पट्टा अख्ख्या महाराष्ट्रात माझ्याबरोबर अनेक ठिकाणी असतो। विदर्भात आला परवा आणि फार मोठा दबदबा निर्माण केला त्यानं त्या भागामध्ये। असा परमेश्वर आखाड्यामध्ये लाल लांगीचा आपल्या समोर चाललेली कुस्ती इथं पडलेला आहे। या मैदानामध्ये फार मोठा वाटा उचललेला त्या शरद कांडेचा पुतणे कवळा बिलवा प्रतीक शबाज तिकडे लक्ष्मण अनुभव सिद्ध मल्ला आणि निलेश जाधव नव्या नामाचा एक पोरगा कुस्ती सम्राट असलम काजींचा पट्टा लावतो। शबाज हे कौतुक यात्रा कमिटीचा महादेव नगरचा सरपंच मला वायखिंदीचा गे माय भो तुझे मी फेरील पांग सारे आणि तिला हे चंद्र सूर्य तारे कौतुक आहे वायखिंदीचा महाशिवरात्रीचा शंभू महादेव यात्रा कमिटीचा परमेश्वर आणि प्रतीक कुछ किए बिना जय जयकार नहीं होती। एक फौजी पंचा निकालला घुसण्याचा प्रयत्न होता परमेश्वरचा आणि तिकडे निलेश जाधव ढाक नावाचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होता। त्यातून वाचलेला महान मल्ल दीपक शिंदे आणि निळा चॅम्पियन पंचाच्या भूमिकेमध्ये तिकडे मैदान तापले। अंतिम टप्प्यात आले विक्रम भोसले आणि रोहन पैलवानचे तो साहिल शेख सोहेल शेख आज गैर हल्ला त्याला की भैया पवार आला असं कळतंय। आणि प्रवीण पाटील आखाड्यामध्ये या प्रतीक भविष्यामध्ये फार अपेक्षा आहेत या भागातलं प्रतीक करांडेकडून
चुलत्याला जे कुस्ती क्षेत्रामध्ये मिळवत आलं ती पुतण्याकडून मिळवण्याचा प्रयत्न शर्यतचा राहिला नाही. दुहेरी पाठ थांबा, गाफील राहायचं नाही, प्रत्येक गाफील राहायचं नाही, धोका द्यायचा नाही, धोका पत्करायचा नाही. आनंदाचे डोहे आनंद तरंग 8410चा सिद्धी भेटी मिळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, असा सुख सोहळा आज वाळखिंडीमध्ये स्वतःच स्टेटस असं बनवा, जिथं तुम्ही जाल तिथं तुमच्याकडला गर्दी होईल असं स्टेटस बनवा. इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप देशामध्ये फार प्रगती करताना दिसतंय सोशल मीडिया. आणि आला महाट चॅम्पियन सागर चौगुले आला, शिवधरीचा जुरुलीचा पैलवान सोलापूर जिल्ह्याचा अनेक वेळा महाट चॅम्पियन आला. तिकडं सरपंच जपून बसा, सरपंच चलात मध्ये परमेश्वर आणि प्रतीक. काय मैदान जोडलंय, मैदान पाहावं, वाळखिंडीला जावावं. IBN न्यूज अखंड भारतात हे मैदान दाखवतात, जगात दाखवलं जाते मैदान. नाचाविली मन लागेली शे गोडी, ते जीवन सोडी तैसे केले. शबास शबास. निकाल आणि बाहेरवाली छडी टांग लावण्याचा प्रतीकचाही प्रयत्न होता. प्रतीक म्हणूनच वाचला आणि परमेश्वर होता म्हणूनच वाचला. हनुमंत माने मेजिया फौजिया पंथाच्या भूमिकेमध्ये किसी को हाथनी की चाल अच्छी लगती है, अटल सावन किसी को मोरनी की चाल अच्छी लगती है, किसी को नागिन की चाल अच्छी लगती है, मुझे तो फौजी भाई की चाल अच्छी लगती है. हिंद केसरी DYSP सुनील बापू साळुंके यांच्या मनाला आनंद वाटून कुस्ती कमिटीचं कौतुक करून 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे त्यांनी. आम्ही दोघे त्यांच्या मनापासून आभार आहे. अरे कुस्ती घेता का? शाबास. चला कुस्ती करा. काय कोपऱ्याला झटका बसला का? चांगला पोरगा आहे मेजर साहेब. जर खेळता येत असेल तर ठीक, नसेल तर जास्त दुखापत असेल तर कुस्तीचा निर्णय थांबवा. अतिशय चांगला पोरगा आहे. ते निमित्त करणारा किंवा पराजयाला भिणारा तो नव्हे. टाळ्या करा दोघांसाठी. ते रोज दिनाचा बाजार आता हे दोन्ही पैलवान भविष्यामध्ये या लाल मातीची 10 वर्षी त्यांच्या हातात सेवा चालणार आहे, नाव कमावणार आहे. चला पैलवान भैया पवार. चल पुढे प्रवीण पाटील कोण आहे? चला पुढे काढा, टी-शर्ट काढा. शोभन तात्यासाहेब माने व सुरेश शामराव शिंदे शेठ यांच्यातर्फे ही 21,000 रुपये इनामाची कुस्ती आहे. निलेश जाधवानं घुटना ठेवलाय. निलेश जाधव चप्प चित्ताय कॉन्फिडन्स आहे त्याच्याकडे. आत्मविश्वासानं लक्ष्मण कारंडेचा कब्जा घेऊन विजयश्री खेचून आणण्याचा त्यांचा प्रयत्न, नौंदर काढण्याचा प्रयत्न चालू आहे. सोहेल शेख आलेला नाही ते इंजुरी मुळे कशाला आला? साहिल शेख. सोहेल येऊन झाले आतमध्ये. सोहेल हाय का? आला तर काही भैया. उपमहाराष्ट्र केसरी या महाराष्ट्राचे महान मल्ल बालारप्पी शेख यांचा चिरंजीव, माझ्या गावचा पोरगा आहे, माझ्या गुरुचा चिरंजीव आहे. मी गाव फुळूज आहे माझं पंढरपूर तालुक्यात. माझ्या वसादाचा मुलगा हा सोहेल
या मैदानामध्ये आज त्याची कुस्ती होते पहिलवान प्रवीण पाटला बरोबर यशराज इथं आलाय चला अशा प्रवासतात मोठा वडिलांचं निधन झालं कुस्ती क्षेत्रात थांबतो की काय अशी भीती निर्माण झाली होती थोरला भावाचा अरबाज नावाचा मोठा ह्याच्यापेक्षा उंचीला जास्त ह्याच्यापेक्षाही देखना पण तो पैलवान झाला नाही पण याच्याकडून फार अपेक्षा आहेत आज त्याच्या कुटुंबावरती वडिलांच्या निधनाची वेळ वाईट आलेली आहे पण कुस्ती क्षेत्रात तो नाव कमवताना दिसतोय टाळ्या करा या पोरासाठी त्याच्या बापाचं नाव फार मोठं चला सागर पुढे चला सागर चल पुढं कुस्तीला पाहुणे त्या बोलवा या कुस्तीचे पाहुणे आहेत का दिली का सलामी कोण सचिन माने आला श्यामराव शिंदे शेठ आतमध्ये चला सलामी देण्यासाठी कोण समाधान तात्यासो माने कैलासाशी तात्यासो देवती सचिन माने शेगावच्या पांडवांना शिंदे यांची जीवलग सहकारी पैलवान यश कुमार खलासपूर शिवाजीनगरच्या आतमध्ये चला लवकरात लवकर कपडे काढून आत या कुस्ती लावायला चला दत्ताजी पाटील विसापूर चलात मध्ये चला अरे हनुमंता एक मिनिट थांबा अरे हनुमंता कुस्ती निर्माण केली त्याच्या संवर्धनाची काय जबाबदारी आहे की नाही हनुमान असत असत म्हणाला पूर्वेला सूर्य आहे पश्चिमेला चंद्र आहे आणि दक्षिण उत्तरेला स्वर्ग पांडुरंग अण्णा यांचे विचार असणारे त्यांचे सुपुत्र शिवाजीराव दादा यांच्यामुळे आज कुस्तीला सूर्याचे दिवस आलेले आहेत हे मान्यच करावं लागेल जरा दादाबद्दल जाहीर करा की जरा बार बार जितने वाले ये है शिवाजीराव दादा सचिन माने आला शेगावच्या शिवधरीचा हनुमंत माने मेजर यांचा पट्टा आज सचिन माने याच्या घराण्यामध्ये ही चौथी पिढी कुस्तीची तुझे आजोबा पंजोबा वडील चुलते आणि स्वतः सचिन पापण्या मिट्टू चुलका सोहेल शेख गैरहजर आहे इंजुरीमुळे काळ्या रांगेचा भैया पवार आहे लाल रांगेचा प्रवीण पाटील आहे आणि दीपक शिंदे महान मल्ल पंथाची भूमिका साकारतात त्या अतिशय चटकदार कुस्ती आहे मोहोळ तालुक्याला खंडाळीचा भैया पवार शहाकाला कोल्हापूर वस्ताद सादिक पटेलचा पट्टा खणखणीत कुस्ती प्रारंभ झाली आहे आणि प्रवीण कुंभी कासाळीचा राजाराम पाटलाचा पट्टा आहे खणखणीत कुस्ती राजाराम पाटलाचं महाटात नाव आहे कुस्ती क्षेत्रात महाट चॅम्पियन पैलवान सागर आलाय आणि निकेतन पाटील आलेला मोहीन पटेल असलम काजींचा भाचा अशी कुस्ती घेतली होती पण मोहीन पटेल कानाचा पडदा परवा वडकोट्याला करमाळा तालुक्यात मैदान होतो तिथं कानाच्या पडद्याला त्याला थोडीशी दुखापत झाली त्यामुळे तो 8 दिवस झाला कुस्ती दिलेल्या सर्व कॅन्सल केलेले आहे निकेतन पाटील तेवढा थोडा मोलाचा पैलवान आलेला पैलवान अनिल तुकाराम शिंदे आणि विलास कुंडलिक शिंदे
यांच्यातर्फे स्पॉन्सर झालेली कुस्ती आहे 35,000 रुपये नावाची. दोन्ही पैलवान आहेत भैया आणि प्रवीण. नुसतं हातात हात घालून कुस्ती होणार हिंमत मर्दा तुम्हाला खोदा. हे कौतुक आणि कसब शिवाला शिंदे यांचं त्यांच्या सर्व सकाळ्यांचा विटो माझा लेकुरवाळा संघ गोपाळांचा मेळा. महाशिवरात्रीचं औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रातले मोठे मैदान आयोजित होते वायखिंडीला जत तालुक्यामध्ये. हे कुस्ती घ्या निकेतन. चला पुढं चला सागर. चला सागर आणि निकेतन कुस्तीचे पाहुणे घ्या. तुम्ही नाव घ्या की जरा. परवान अनिल तुकाराम शिंदे, एकेकाळचे महान पैलवान अनिल तुकाराम शिंदे. आज चला आपण आपल्या शुभ हस्ते कुस्ती लागते. त्याचप्रमाणे विलास काका आले का? या काका, या काका आमचे बंधू विलास काका यांच्या शुभ हस्ते ही कुस्ती लागते. आमच्या भागात आला म्हणून तुम्हाला वस्ताद आणि 100 रुपये बक्षीस दिले. धन्यवाद. श्यामराव हनुमाने हरिभक्त परायण त्यांचे भाऊ पी आय आहेत हनुमाने साहेब. पंच म्हणून या कुस्तीसाठी पंच म्हणून भारतात नाही प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आहेत. भारत वस्ताद पाहुणे म्हणून जातील. पंच म्हणून राजाराम पाटील कुंभी कासारीचे वस्ताद. कुंभी कासारी कारखान्याचं फार मोठं नाव आहे. मानधनधारक अनेक पैलवान तिथं असतात आणि तिथं तालमीला अनमोल करणारे राजाराम पाटील सर. पंचाच्या भूमिकेमध्ये तगडी कुस्ती ती आजच्या मैदानामधली दोन्हीही महाट चॅम्पियन आहे. 79 किलो वजनी गटातला आणि 86 किलोचा महाट चॅम्पियन सागर चौगुले कुस्ती क्षेत्रातला वादळी पैलवान आहे. आणि निकेतन पाटील 97 किलोचा सातारा अधिवेशनातला सुवर्ण पदकाचा मानकरी आहे. तो कुस्ती क्षेत्रातला धान्यवाद आहे. त्याचं नाव कुस्ती सम्राट असलम काजी महाटाला परिचित नाव. माडा तालुक्यात सापटणे गाव, त्या सापटण्याचा पोरगा निकेतन पाटील खणखणीत दंड थोपटतो येतो. आणि हिरव्या लांबीचा सागर हरिभक्त परायण धनुदादा चौगुले महाराजांचा चिरंजीव. कुस्तीला प्रारंभ झालेला राजाराम पाटील कोल्हापूर आलेले आहेत. आपल्या जीवलग मित्राच्या गावात कुस्त्याचं मैदान आहे दीपक शिंदेच्या गावात. अख्ख्या महाराष्ट्र पाहतो. दीपक शिंदे मैदानाला अनेक ठिकाणी येत नाहीत, कुठे दिसत नाहीत, भागात असतील, पण महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे. जे महाराष्ट्रात नाव कमावलेले पैलवान आहेत त्यामध्ये दीपक शिंदे पैलवानाचं नाव आहे. शबास. सचिन वारकरी केसरी झाला की आळंदी ते पंढरपूर कोडक महाराज गेली 12 वर्ष झालं पायीवारी करतोय हा सचिन. आज फेट बांधण्याची जबाबदारी सचिन वेळेवरती. पैलवान म्हणून चांगला होता जुनी तालमीत, आमच्यापेक्षा लहान गटामध्ये होता पण कुस्तीत चांगला होता. दंड वाजवावा महेंद्र देवकर त्यानं येणार वाजवावर माझाही दंड वाजवायचा. मी निवेदक असल्यामुळे कसं सांगायचं माझा दंड वाजवता म्हणून. दंड वाजवायची कला आहे हो. मार्केट यार्डात आम्ही 10 वर्ष होतो. अख्ख्या मार्केट यार्डात महेंद्र देवकर त्याचा दंड ऐकायला जायचा. मग सर आणखी एक दंड सांगा तुम्ही कोणाचा आठवणी सांगा. असलम काजीचा दंड वाजवायचा. नितीन कुर्बान तर असलम काजीचा ह्याने वाजवायला मध्ये त्याला कुस्ती लावा सचिनची. ओट सचिन, सचिन ओट दंड वाजून दाखव. अहो त्याला अंग तापवावं लागतं महाराज. अंग तापवावं लागते. 10 जोर मारावं लागते. दंड वाजतो कधी मला माहिती आहे. त्या कोपऱ्याला आमच्या घट्ट पडलेली होती. आता दंड वाजवायची बंद झाली. काय करायला तोंड वाजवायचो नसते. चला आत आरबीएन तुम्ही फिरता राहा. वय झाले आपलं. इथले जवळ जाऊ नका. पैलवानच्या लांब थांबा. आरबीएन न्यूज वाल्यांचं राजकुमार कुलकर्णी सरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शबास आहे. धारसन मोठ्या तुम्ही शूटिंग करताय. आनंद वाटतो या वयात सुद्धा. कारण पैलवानच्या जवळ जाणं तालीमची कसरत आहे ते. शबास. पैलवान सागर, पैलवान निकेतन. ही कुस्ती अनेक दिवस होणार म्हणून राजदूती सोलापूर जिल्ह्यात, पण सांगली जिल्ह्यात जत तालुक्यामध्ये वाईखिंडीला भिडली ही कुस्ती. प्रवीण पाटलाने एकेरी पट काढला. एका पायावर नाचतोय भैया पवार. भैया पवार हाही कुस्ती क्षेत्रात क्रेज असणारा पोरगा. 100 रुपयाच्या जोडीपासून सेवा कार्यामध्ये सादिक पटेलने त्याला तयार केलेला आहे. बाळापी वस्तादाचं निधन झालं. तिथे सादिक पटेल नावाचा पोरगा करमळाचा वस्ताद म्हणून काम पाहतो. मार्केट यार्डात तालीम सेवाखाना आहे. पैलवान शबास. उलटे
निकाल दोघा तिकडे समान संधी कुस्ती सुरू झाली की सागरच्या रक्तात थांबले नाहीच पण निकेतन पाटील सारखं कडवा आव्हान समोर वाई खिंडीमध्ये जत तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये या सांगली जिल्ह्याचा पैलवान जाकारता वीर अर्जुन पुरस्काराचे मानकरी मारुतीभाऊ माने चंद्रहार पाटील 7 आणि 8 ला महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली सचिन माने यश कुमार या कुस्तीचे स्पॉन्सर सदाशिव भानुला शिंदे शेठ आणि दीपक लक्ष्मण शिंदे सिद्धी मोटर्स सांगोला यांच्यातर्फे कुस्ती स्पॉन्सर झालेले विक्रमसिंह भोसले आणि रोहन पैलवानचे कुस्तीचा निकाल लागत नाही कोणतर पाडणार आहे कोणतर पडणार आहे पण अमुक गावचा पोरगा आला होता किती चांगली कुस्ती लढला पडला पण सर्वांचं मन जिंकून गेला जिंकला वाऱ्यासारखा अंगावर चढून जात होता भीत नव्हता प्रतिस्पर्ध्याला पळता थोडी करून सोडली त्या पोरानं अमुक त्या गावचा पोरगा फार कुस्ती चांगली करून गेला असं नाव उद्या निघलं पाहिजे वाई खिंडीत आक्रमण व्हायला मशीन तापले आता टाळ्या करा टाळ्या वाहेगुरु बोल बजरंग बली की बोल पुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की असे दोन कुस्ती पंढारे ह्या वाईखेडे नगरीचे शांतता निलेश आलेला आहे सचिन आलेला आहे मन मनगट मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती सतयुग द्वापारयुग त्रेतायुग कलियुग अशा प्रत्येक युगात खेळ चालतो आधी मानवाला आपलं अन्न भक्षी करण्यासाठी कुस्ती खेळावी लागली होती शाबास स्पर्धेमध्ये अनेक ठिकाणी पंचाची भूमिका साकारणारे राजाराम पाटील कुस्ती पंढरी कोल्हापूर आलेले कुस्ती पंढरी ही कोल्हापूरला म्हणतात आणि त्या कोल्हापूरला कुस्ती पंढरी बनवण्याचं काम कोणी केलं राजश्री शाहू महाराजांनी जन्म झाला 1874 ला 1894 ला राजगादीवरती आले आणि 1895 ला जीवनात पहिलं काम कोणतं केलं तर मोतीबाग तालमीची स्थापना केली मोतीबाग तालमीची स्थापना केली मोतीबाग तालमीच्या प्रयोजनात एक सुंदर असं प्रेरणादायी वाक्य लिहिलं गेलं शरीर माध्यम खरं धर्म साधनम पहिली संपत्ती शरीर संपत्ती दुसरी संपत्ती पुत्र संतती आणि तिसरी संपत्ती भौतिक संपत्ती आलेत की पैलवान तो शहरात आपण कुस्त्या चांगले आहेत म्हणून 2 कुस्त्या ठेवल्या ह्या कुस्त्या दोघीतला एक निकाल लागू द्या राजाराम पाटलांना सांगावं लागत नाही कुस्ती गतिमान करून घ्यायची कारण त्यांना सांगणं म्हणजे आजीला नातवाला शिकवण्यासारखं होईल एक राजाराम पाटील फार उत्कृष्ट पंच म्हणून काम आहे त्यांचं महाराष्ट्रात शबाज शबाज भैया पवार ओ ओ ओ बच गयो पकडा गयो आज ही दीपक शिंदे पैलवानच्या दंडाला खर्च आहेत तरी सुटली की माणूस 5-6 महिन्यात लग्न झालं की तब्येतीचे खर्च जातात चेहऱ्यावर तेज निघून जाते माझ्या अंदाजानं आजही ती 5-50 बदमाई थंडाई पेतात त्याशिवाय नाही दादा तुमच्यासारखा भाव मिळाला हे भाव भाग्य त्या पैलवानचं नाहीतर तालमीतनं पैलवान आला की पैलवानला कष्ट होत नसते ऊन सण होत नसते तालमीमध्ये रोज सुखाची सावरी कष्ट तर भरपूर केलेलं असतंय काय पोपटराव पण ऊसाच्या फळात शिरणं कडदाबणं डाळिंबीची फवारणी करणं द्राक्षीची फवारणी करणं सोपं नाही हो सादिक पटांचा टट्टा पैलवान भैया पवार शहाकरा कोल्हापूर सुंदर लपेट लागला आता निकेतन पाटलाने पैलवान सागर चौगुले म्हणूनच वाचला मशीन तापले पट्टा हरिभक्त परायण चौगुले महाराजांचा चिरंजीव
बॅग चोर डावते विजय टाळ्या करा की जोरदार. एवढा 100 किलोचा बोजा बॅग चोर टाकणं सोपं आहे का? चला संदीप काशीद पंचमन चला असू दे केतळ प्राचीन केसरी लाला काशीद यांचा चिरंजीव प्राचीन केसरी संदीप काशीद लोहगाव या कुस्तीला नाव बताओ का? गजानन हिप्परकर जुजारपूर माजी सरपंच सागर तात्या सागर चौगुले पवारला 500 रुपयाचं बक्षीस. कोण कोणा तंबाखूची पुढे दिला? तुम्ही 500 रुपये दिले. पहिलवानचं कौतुक केले. सागर सर सदाशिव दामदार शिंदे शेठ व संजय लक्ष्मण शिंदे सिद्धी मोटर्स सांगोला आपण मैदानामध्ये यायचंय. सचिन तात्यांना फेटा बांधायचा. सदाशिव भानुदास शिंदे शेठ दीपक लक्ष्मण शिंदे सिद्धी मोटर्स सांगोला आपण चला आपल्या शुभ हस्ते हे कुस्ती लागतंय. या कुस्तीला पंच म्हणून प्राचीन केसरी संदीप काशीद एकेकाचा महान म्हणलं तुफानी म्हणलं 2 मिनिट उद्या पाहुणे घ्यायचं 9:15 वाजलेले आहेत. मी सांगितलं होतं 11 वाजता म्हणून. 2 कुस्त्या तर ह्या अर्धा तास कुस्त्या घेणार आहेत. टाइम पहलवान विक्रम भोसले और विक्रम भोसले के खिलाफ लड़ने वाला रोहन कुमार आप अंदर चलो. पहलवान संग्राम पटना कुस्ती आखाड्यामध्ये लागते. प्राचीन केसरी पैलवान वीर हनुमान कुस्ती केंद्राचा एक लढवय्या आणि कुशल पैलवान संदीप काशीद महान मल्ल लाला काशीदचा चिरंजीव पंचाच्या भूमिकेमध्ये एस तवर हा खवसपूरला प्रॅक्टिस करतो. पंजाबचा पैलवान आहे. आणि सचिन माने हा औंढेचा पैलवान शेगावचा सॉरी कुस्तीला प्रारंभ झालेला. शेराट करांडे पैलवान राजाराम पाटील दत्ताराव पाटील सचिन नळे पैलवान यांनी अनेकांना फेटी बांधून प्रत्येकाचं कौतुक आयोजन कमिटीने केलं. त्या सचिन नळेचाही सत्कार होतो हरिभक्त परायण. या फेटी बांधून घ्या. तवर काळ्या लांगेचा सचिन माने राजू विक्रम सिंग भोसले खवसपूर भारत भोसले यांचा पट्टा यांचा चिरंजीव पैलवान गुरुजीत सिंग पंजाब. या पैलवानाने लवकरात लवकर कपडे काढून तयार व्हा. रोहन पैलवान दिल्ली चला आपण लवकरात लवकर कपडे काढून आत या. याचे पैलवान श्रीराम पेरा गालखिंडे श्री भानुदास श्री तानाजी भानुदास शिंदे शेठ स्नेल ट्रान्सपोर्ट मुंबई हे सौजन्य आहेत. यांनी या पाहुण्याने आतमध्ये यायचं आहे. सचिन मानेनं इस तवर आप इतने दूर से आए हैं. सचिन माने संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला. आखाड्यामध्ये आला महाराष्ट्राच्या शेवटी क्षेत्रातला एक अस्सल हिरा पैलवान विक्रम भोसले सावंत मेजर यांच्यातर्फे सचिन माने पैलवानला 100 रुपयाचं बक्षीस. सचिन बक्षीस घेऊन जाया.
वाळेखिंडी सर्व सेवा सोसायटीच्या नूतन संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्री शंभू महादेव यात्रा कमिटीच्या वतीनं श्री दत्तात्रय काकासाहेब शिंदे व औदुंबर भोजराव शिंदे यांचा श्रीफळ देऊन या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं सत्कार होतो. तो सत्कार त्यांनी स्वीकारायचा आहे. औदुंबर भोजराव शिंदे व दत्तात्रय काकासाहेब शिंदे यांचा सत्कार वस्ताद भारतप्पा भोसले व यात्रा कमिटीचे अध्यक्ष काशीनाथ शंकर शिंदे शेठ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होते. हलगेले शाबाश शाबाश. का हलगेवाले करंट संपला काय? बॅटरी डाऊन झाली वाटतं. वाजवा की अतिशय उत्कृष्ट असं या कुस्तीचं समालोचन केल्याबद्दल पैलवान अरुणदादा कोडक व धनाजीराव मदने सर यांचं या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं श्रीफळ देऊन सत्कार होतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. आता कुस्ती लागतोय. पैलवान विक्रम सिंग भोसले खवासपूर, भारत भोसले यांचा पट्टा आणि यांचा चिरंजीव पैलवान गुरजीत सिंग पंजाब, सौजन्य पैलवान आप्पासाहेब रामचंद्र विसापुरे वस्ताद श्रीराम पेडा वाळखिंडी आणि श्री तानाजी भाईदास शिंदे सेठ सिव्हिल ट्रान्सपोर्ट ऑफ मुंबई. कुस्ती निवेदक आमचे मित्र माननीय पैलवान धनाजी मदने सर. एक कुस्ती कॉमेंट्रीचा बादशाह आजचा खराखुरा व्हॉइस ऑफ द रेसलिंग आहे. अभिजित पाडे आवाज, तर्कशुद्ध समालोचन, एक प्रेरणा, एक चेतना, मर्दानी खेळ सर्वसामान्यपर्यंत पोहोचवणारा असे आमचे मित्र धनाजी मदने व्हॉइस ऑफ रेसलिंग आहे. आज मी कुस्ती साता समुद्राच्या पलीकडे जर नेहमी म्हटलं तर काय हरकत नाही. मुख्य कुस्ती आहे, तिने बोलकी कुस्ती केली असे आमचे मित्र धनाजी मदने सर आज या वाळखिंडी ठिकाणी ते आले. ते या कुस्तीला भेट दिली. अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी हे समालोचन केलं. या कुस्तीसाठी पंच म्हणून राजाराम पाटील कोल्हापूर आपण आखाड्यामध्ये यायचं आहे आणि सर्वांची मने जिंकलेले आहेत असे हे आमचे मित्र धनाजी मदने सर. रॉयल पहलवान हाथ ऊपर करे, पंजाब से पीली लाल पहन के अंदर आए हैं. और इस महाराष्ट्र का लाडला पहलवान विक्रम सिंह भोसले ज्याच्या वडिलांचं नाव अखंड महाराष्ट्रामध्ये आहे. प्राध्यापक किसनरावजी माने सर, चेअरमन सेवा सोसायटीचे चेअरमन यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या कॉमिटीचं, माझ्या अभ्यासाचं, माझ्या वक्तृत्वाचं कौतुक करून मी कुस्ती समालोचक धनंजय मदने पंढरपूर मला सरांनी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि पाठीवर कौतुकाची थाप टाकलेली आहे. कुस्ती बघा. नंबर 2 ची कुस्ती 51,000 रुपये नामाची दक्षिण भारत युद्ध उत्तर भारत असा मुकाबला सुरू राहिला. पवार काकांच्या तर्फे हलगी भादर भाऊ 100 रुपयाचे बक्षीस आले. फास्टी या कटला मारून जावा. जोडणीची गाडी चाललेली आहे. परवानी गाडीकडे जायचं आहे. जोडणीची गाडी चाललेली आहे. नंबर 1 चे
कुस्ती बघा. महाराष्ट्राचा कवळा बिलवा मल्ल पैलवान विक्रम भोसले अजून ओटावर निसरोटी नाही. माझ्या समोर अंगणवाडी पासून मी त्याला ओळखतो. त्याने ज्यावेळेला लंगोटा तळवला मैदानामध्ये भारतवासदांचा चिरण दिसला तेव्हापासून बापाच्या कर्तृत्वामुळे मुलाची ओळख मी पाहिलेली आहे. पण कष्ट त्याला करावं लागलं. कुमार महाराष्ट्र केसरी येतो. महाराष्ट्राचं 97 किलोचं देशाला नेतृत्व केलेलं आहे कुमार मध्ये आणि वयवर्षी 18 वजन 122 किलो एवढा कवा बिलवा. माझ्या मधीने 18 सुद्धा पूर्ण झालं नाही अजून. 18 झालं असा पैलवान विक्रम कुस्ती मधला भविष्यातला तो विक्रमादित्य होईल असं त्याच्या मनगटात बळ आहे. त्याच्या बापानं कुस्ती क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान दिलेलं आहे. शवास समोर रॉयल पहलवान पंजाब से इस महाराष्ट्र में आया है. बहुत दूर से पहलवान आप आए हैं. इस महाराष्ट्र में मशहूर नाम है ये विक्रम का. आपके जो खिलाफ लड़ रहा है पहलवान यहाँ का मशहूर पहलवान है वो. उसका नाम पूरे महाराष्ट्र में लिया जाता है. उनके जो फादर है उन्हीं का भी नाम पूरे महाराष्ट्र में उनका अखाड़ा है. सोलापुर में सांगोला में खवसपुर गांव है छोटा सा. उन्हीं से इन्हीं का वास्ता है. पूरे देश में मशहूर तालीम है अखाड़ा है खवसपुर. उन्हीं गांव का ये पहलवान है. वारीखिंडे गांव में तो ये बहुत बढ़िया दंगल चल रहा है. 2000 किलोमीटर से आप आए हैं यहाँ महाराष्ट्र में पहलवान जी. रोहिल जी आज आप इस पहलवान के खिलाफ कुछ कर पाते हैं तो पूरे कुछ दंगल में टूर्नामेंट अभी शुरू होने वाला है. आणि आखाड्यामध्ये आला संदीप मोठे त्याच्या मांड्याला चंद्रहार पटलाची आठवण करून गेलेला पैलवान संदीप मोठे आला. कंठीचा सुपुत्र टाळ्या करा. जबाबदार देखना पैलवान महाराष्ट्राच्या कुस्तीला पडलेलं सुंदर स्वप्न. ऐसी कुश्ती नहीं होने वाली है. आगे से कुछ तो दाव लगाना पड़ेगा आपको. पहला विक्रम होम पिक्चर महाराष्ट्रातले प्रेक्षक आरबीएन न्यूज युट्यूब चॅनल प्रसार माध्यम कुलकर्णी काका अख्ख्या परदेशामध्ये देशामध्ये मैदान दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. राजाराम पाटील कुंभी कासारीचे वस्तात पंचाच्या भूमिकेमध्ये आखाड्यामध्ये पैलवान विक्रम सीजन सुरू होतोय. महाशिवरात्री आज उद्या मंगळवेढा तालुक्यात माचूरला 20 लाखाची बुलेट आहे. उद्या संग्राम पाटला बोलू कुस्ती पण बुलेट वाट बघते तिकडं. एका कुस्तीने समाधान मानू नका. हिंद केसरी व्हायचं आहे महाराष्ट्र केसरी व्हायचं आहे. सरकार शिरोमणी चंद्रभागा कारखान्यावरती सुद्धा असंच केलं तुम्ही. महाराष्ट्राला अपेक्षा गेली असते. मसोबत केसरी तर पेसर केसरी समाधान मानू नका. भारद्वाज रोख ठोक मी तुमच्या तोंडावर बोलतोय. धडाजी मधने मी जातीवंत पैलवान म्हणून बोलतोय. दादा या पोराकडून पुऱ्या महाराष्ट्राला अपेक्षा आहेत. कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या कुस्तीचं फार मोठं नुकसान झालंय. डझन 1.5 डझन पैलवानांनी कुस्तीतून निवृत्ती घेतलेली आहे. पैलवानाचं कौतुक तुमच्या हातून महाराष्ट्रात झाले. भारद्वाज चला पैलवान विक्रम यावर्षी माती विभागामध्ये पूर्व अधिवेशन मध्ये हे संदीप मोठे आणि विक्रम भोसले एका पानावर होते. दोघे सिकंदर शेख आणि पैलवान पृथ्वीराज मोहोळ एका पानावरती होते. हे पृथ्वीराज मोहोळ या पैलवानला हरवून सिकंदर शेख फायनलला गेला माती विभागात आणि या विक्रमला हरवून हा संदीप मोठे फायनलला गेला माती विभागात. माती विभागातली अंतिम फाईट माती विभागातला महाराष्ट्र केसरी झाला सिकंदर शेख. तो फुलवामध्ये मॅट विभागातही महाराष्ट्र केसरी झाला. संदीप मोठे हा उपमहाराष्ट्र केसरी झाला. कुछ नहीं किया मैंने. चलो दंगल है. चलो भगवान जी उंगलियां नहीं पकड़ने का, उंगलियां हाथ में नहीं देने का. आप मशहूर पहलवान है इसी वास्ते इतने दूर से आपकी कुश्ती ली है. यार कुछ किए बिना जी कार नहीं होती बेटा. कुछ करने वालों की कभी हार नहीं होती बेटा. रॉयल पहलवान आपके नाम में रॉयल है. चलो शबाश शबाश. मशीन तापायला
काय की टाळ्या फौजीसाठी. भारतीय सेना दल मराठा इन्फंट्री बटालियन फौजी आहे. फौजी 143 कोटीचा देश आहे. देशाकडे तिरक्या मानून कोण बघत नाही. या फौजींच्या आधारावर युक्रेन आणि रशिया युद्ध झालं. भारताचा तिरंगा ज्याच्या हातात त्याला कसलीची भीती नव्हती. का तर देशाच्या सैनिकाची ताकद जगामध्ये नंबर 1ला आता भारताच्या. जहां दाल दाल पर सोने की चिड़िया के बसेरा ओ भारत देश है मेरा. विविधतेने नटलेला देश भारत. रॉयल पहलवान ने पूरा कब्जा लिया है. विक्रम निकल के जाने की कोशिश कर रहा है. हे कुस्तीचं मैदान या महाटात नावलौकिक असणारा पहलवान दीपक शिंदे यांच्या गावात वाळेखिंडीत मैदान. या मैदानाचं प्रेरणास्थळ श्रद्धास्थान. ज्यावेळी कुस्तीला राजश्री शाहू महाराजची विचारधारा दिली या गावाला स्वर्गीय पहलवान पांडुरंग शिंदे माजी सरपंच वाळेखिंडी यांच्या आठवणीला उजाळा. त्याने अविरतपणे काम चालवलं आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या गावची ही मंडळी मांडीलावर गट तट जात पंत भेदभाव सर्व विसरून माननीय श्री शिवाजीराव पांडुरंग शिंदे माजी सभापती पंचायत समिती जात यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं मैदान महादेव नगर सरपंच महा वाळकिंडी. कुणी तनानं, कुणी मनानं, कुणी धनानं, कुणी कायेनं, कुणी वाचेनं असं प्रत्येकाने पाठबळ दिले म्हणून हे मैदान होतं. शिवाजीदादा निमित्त मात्र आहे. तुम्ही सर्वांनी फार मोठं परिश्रम घेतलंय. कोणीतरी एखादा पुढे होत असतो. हिंदवी स्वराज्याचे मालक राजा शिवछत्रपती पुढे झाले. हिंदवी स्वराज्य निर्माण झाल्यासारखी शिवशियापूर्वी रयतेचं राज निर्माण झालं म्हणून आज मंदिरावरती कळस आहे. अंगणामध्ये तुळस आहे. निश्चयाचा महामेरू बौद्ध जनासी आधारो अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी. श्रीमंत असून योगी होते म्हणून गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा होत्या. हातामध्ये भगवस्त्र क्रांतीचं निशाण सज्जनाच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या पानिपत्यासाठी आणि कमरेला भवानी तलवार असे होते राजे शिवछत्रपती. रॉयल पहलवान विक्रम कुछ करे पहलवान रॉयल जी. कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. नाम भी कमाओ और दाम भी कमाओ. दोनों एक साथ कमाओ. इतने दूर से आए हैं आप. चलो रुकना नहीं. रुकने का नहीं. ऐसे बैठ के कुश्ती नहीं हो जाती पहलवान जी. लांगे पकड़ के बहुत देर तक आप ऐसे बैठेंगे तो कुश्ती छोड़ के उठा के लगा दी जाएगी. चलो बहुत बढ़िया. तालियां बजाओ सभी लोग. ये कुश्ती का दंगल वालेखिंडी में चल रहा है संदीप जी. चलो बहुत बढ़िया माहौल बना है यहाँ का. मुचकीच माणसं आहेत पण दर्दी माणसं आहेत. रंगलेलं कुस्तीचं मैदान वाळेखिंडीचं. चल लवकर. संग्राम आला. 9:30 वाजले तरी सुद्धा माणसं कुस्तीमध्ये दंग आहेत. चलो रुको. अवघाचे रंग एक झाला. रंगी रंगला त्रिरंग. पीछे नहीं हटने का. नसा नसात कुस्ती है. शबाश विक्रमा रॉयल. बहुत खूब कुश्ती लड़ रहे हैं आप रॉयल. आज आपकी कुश्ती अच्छी होती है तो पूरे महाराष्ट्र के कुश्ती लेने वाले आपकी कुश्ती लेंगे. विक्रम के साथ कुश्ती अच्छी लड़ रहे हैं आप. रॉयलचा कब्जा घेतला. 122 किलोचा घोटणा मानवर बसला. आपल्या मानवर जर असा घोटणा बसला दिवसात चालण्या घर कुटाय करणार नाही. त्यासाठी खुराक खावा लागतोय. मेहनत मारावी लागते. त्यावेळेला असा घोटणा झेपत असतोय. नाहीतर आपल्या मानाचा कळस मोडतोय. सोपं नाही. पाठ चारला लोण्याचा गोळा पोटात जातोय. आपण पितोय स्टिंग. आपण खातोय पिझ्झा. आपण खातोय भजी. तिकडे हाय सफरचंदचा ज्यूस, मोसंबीचा ज्यूस, तुपातली भाजी, दम बिर्याणी. शाबास. सोपं नाही. पैलवानचा खुराक काय असतो या गावाला मी सांगायची गरज नाही. बसले की एका बैठकीला 1 डझन केलं.
लोण्याचं पाकिट 100 बदमाजी थंडाई असा खुराक खायला महिना 15 ते 20,000 रुपये खर्च येतो. आणि असा पैलवान एक सांभाळायला म्हणजे 10 जणांच्या पोटाला चिमटा घ्यावा लागतो. बागल आलेला कोंबडा कोण देत नाही 850 आत. मटण झाले 700, काय तूप झाले 750, काजू झाले 850, बदाम झाले 750. संजीव स्वस्त काहीच नाही आता. निघून गेला रॉयल, निघून गेला. आणि त्याला वाटतं दिल्लीचा पैलवानाला बकरा उभ्याला पडल. पण काटा कुस्ती आहे. शबास, आज महाट दिल्लीला भारी पडतोय. दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा. शबास विक्रम, अख्ख्या महाराष्ट्रात बापाचं बोले ते अपेक्षेचं ओझं घेऊन तुम्हाला लढावं लागतंय. सचिन तेंडुलकर ग्राउंड मध्ये गेले की प्रत्येकाला वाटायचं शतकच मारावं सचिन तेंडुलकरला. पण कधी त्यांच्या फिजिकलचा विचार माणूस करत नव्हतं. कधी त्यांच्या रोज क्रिकेटच्या व्यस्त प्रोग्रामाचा विचार करत नव्हतं. शेवटी मानव आहे प्रत्येक जण. शबास, शबास. पुण्यात रॉयलने कब्जा घेतलेला. चलो रुकना नहीं पहलवान, मिट्टी डालने के. हाँ चला पहिलं आहे दोन्ही पहिल्यावर पाहुणी घ्या. पाहुणी सांगा. 2 समालोचकांचा या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं सत्कार झाला. सत्कार घरी आले. पहिल्यांदा महाराष्ट्रात सत्कार झाला शिंदे परिवाराच्या वतीने. आतापर्यंत मी 13 वर्ष झालं फिरतोय. पहिल्यांदा घरी बोलवून फेटा मारून सत्कार केला. फार संस्काराची माणसे आणि निगरलेली माणसं, जमिनीवर पाय असणारी माणसं. सत्कार झालेला फेटा काढला घ्या झाला. नानाजी हा 2 मिनट. 2 मिनिटाची वेळ. 2 मिनट में कुश्ती करनी है. 2 मिनट में कुश्ती होना पड़ेगा पहलवान जी. नीचे नहीं, अभी कितने देर तक नीचे बैठे. नहीं तो रेफरी चलो 2 मिनट में खड़ा अगला कुछ तो फैसला करेंगे. 2 मिनिटात कुस्ती करायची. 2 मिनिटाच्या आतमध्ये विक्रम तुम्हाला काहीतरी करावं लागेल. हिम्मत असेल तर किंमत होत असते. उद्या अनेक ठिकाणी तुमची कुस्ती घेण्यासाठी आयोजक मंडळी आसुसलेली आहे. टायमिंग जरा बघा मोबाईल. विक्रम भोसलेला पाहिलं की आठवण येते पहलवान असलम काजीची, पहलवान सुनील सावंत के पहलवान जी. उंगलियां नहीं पकड़ने का पहलवान जी. चलो चलो, उंगलियां हाथ में नहीं देने का पहलवान विक्रम जी. चलो 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 आगे बढ़कर कुश्ती करना पहलवान विक्रम. रॉयल बहुत देर से कुश्ती चल रही है. यहाँ के लोग फैसला मांगते हैं. यार चलो वही रहो. 1 मिनट. कुछ तो हुआ है ऐसा लग रहा है. 1 मिनट पोजिशन इधर नाही नाही, अजून 1 मिनिट आहे. अहो थांबा. राजाराम पाटील म्हणतात ही काय बागायती भाग नाही. काही तो उसाची बागायती शेती आहे काय. पाण्यानं काय कॅनल वाहतात का नदीला. 1 मिनिट राहिलाय. तरी सुद्धा एवढी मोठी दानत बघायला मिळते. पैसा फुकट गेलाच नाही पाहिजे यासाठी प्रयत्न आहे. शेतकऱ्याचा घामाचा दाम मिळालाच पाहिजे. राहील खरा हुआ है और विक्रम बच गयो. बाल बाल बच गयो. नजदीक बैठे प्रेक्षक भी बच गयो. कुस्ती बराबरी सुटलेली आहे. चांगली कुस्ती झाली. रॉयलची कुस्ती उद्यापासून अनेक ठिकाणी येणार. बोला पाहुणे, आजच्या मैदानामध्ये नंबर 1 ची कुस्ती पाहुणे आखाड्यामध्ये येतील. स्वर्गीय प्रभुराव शिंदे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ नंबर 1 ची कुस्ती
शिवाजी पांडुरंग शिंदे दादा माजी सभापती पंचायत समिती जवळ त्यांचे चिरंजीव आणि धोंडराम नामदेव शिंदे अप्पा त्यांचे बंधू अण्णांचे यांच्यातर्फे ही कुस्ती स्पॉन्सर झालेली आहे आणि यात्रा कमिटी सर्व एक नंबरच्या कुस्तीला महादेव केसरी मानाची गदा दिली जाईल सलामी दिली जाते महेश पाटील एक इंटरनॅशनल पैलवान नॅशनल लेवलचा पैलवान इथं आलेला आहे त्यांचाही सत्कार इथं होतोय कुस्ती क्षेत्रातलं महाराष्ट्रातलं उमदं नाव सत्कार होतोय कुस्ती प्रारंभ होते मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते सलामी दिली जाते शाबास कुस्तीला सुरुवात होते पहिला संदीप मोठे विरुद्ध संग्राम पाटील पांडुरंग केसरी खिताब दरवर्षी दिला जाईल मानाची गदा शिंदे परिवाराच्या वतीनं पाहुणे सलामी देऊन आलेले आहेत पंच म्हणून नेमणूक करा कोण पंच पाठवा राजाराम पाटील कुठे गेले राजाराम पाटील सबसलात मध्ये पंच म्हणून चला अरुण कोडत पंचाची भूमिका साकारतील हा संग्राम पाटील हा राजाराम पाटलांचा बंधू आणि पट्टा भारतीय सेना दलाचा पैलवान 25 किलो वजनी गटापासून संग्राम पाटील या गावामध्ये दीपक शिंदे महानमल यांच्याशी त्यांची नाळ आहे राजाराम पाटलांच्या माध्यमातून मानाच्या गदीवर कुस्ती सुरुवात झाली श्री पांडुरंग केसरी किताब कोण पटकावणार मानाची गदा कोण पटकावणार यासाठी फैसला सुरू झाला संदीप मोठे चालू वर्षी फुलगाव महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशन मधला माती विभागातला उपमहाराष्ट्र केसरी कंटीगाव जत तालुका आणि भोसले व्यायामशाळा सांगली वस्ताद शहाजीराव पवारचा पट्टा आणि संग्राम पाटील भारतीय सेना दल फौजी आहे अनेक वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे सेना दलाचं नेतृत्व करण्याची त्या मनगटात ताकद आहे राजाराम पाटलाचा पट्टा अरुण कोडक औंडीकर पंचाच्या भूमिकेमध्ये आखाड्यामध्ये न्यायालयाचं काम पाहतात महाशिवरात्री निमित्तानं आयोजित शंभू महादेव यात्रा महादेव नगर वायखिंडी तालुका जत जिल्हा सांगली शंभू महादेव यात्रा कमिटी महादेव नगर वायखिंडी महादेव नगर सरपंच मला वायखिंडी जत यांच्या वतीनं सालावत प्रमाणे याही वर्षी भव्यदिव्य कुस्त्याचं मैदान गेल्या अनेक वर्षाची परंपरा हे अबाधित राखण्याचं काम ही परंपरा या मैदानाचं संधानस्थान स्वर्गीय पैलवान पांडुरंग शिंदे सन्माननीय जत पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीदादा पांडुरंग शिंदे यांचे पिताश्री महानमल्ल पैलवान दीपक शिंदे यांचे वडील हे कुस्तीचं मैदान घ्यायचे सवंगडीच्या साथीनं आणि त्यांचं आकस्मिक असं निधन झालं त्यांच्या पश्चात या गावातील
वारी खंडीतील शंभू महादेव यात्रा कमिटी महाशिवरात्री निमित्तानं मैदान घेतात आणि त्या मैदान मधली नंबर 1 ची 51,111 रुपये फलटून केसरीसाठी लागलेली कुस्ती प्रारंभ झालेली आहे। मैदानामध्ये पंच न्यायालयाचं काम करतात, पोलादी मनगटाला फिरलेले आहेत आणि डोक्यातले विचार कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। संदीप मोठेचं नाव महाटामध्ये फार मोठं झालेलं आहे। विजय रथ त्यांचा धावा लागलेला आहे। पैलवान संग्राम पटेल अनुभव जास्त असा महाटाचा एक दिग्गज पैलवान दुसऱ्या दिग्गज पैलवान बरोबर आज हा मुकाबला लढताना दिसतो। शबास शबास एकेरी पटाला संग्राम घुसलेला आणि मोठ्या तडफेनं संदीप निघून गेलेला। जगचा पोरगा टाळ्या करा की कंटीचा। कुस्ती अतिशय चटकदार आहे, काटेकी टक्कर आहे, महाट विरुद्ध महाट मुकाबला आहे। शबास यातला भविष्यामध्ये महाट केसरी होऊ शकतो अशी त्या मनगटात ताकद आहे। जत तालुक्याला सांगली जिल्ह्याला भविष्यामध्ये चंद्रहार पाटील दादा यांच्यानंतर गदा येऊ शकते अशी त्या मनगटात ताकद आहे। तो संदीप मोठे त्या संदीपच्या विरोधात धोबी डावाचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होता संग्रामचा आणि तो धोबी पचार हलवतो पहाडच्या पहाड। परत समोरासमोर कुस्ती चोख पवित्र्यामध्ये डाव्या संदीप लढताना दिसतात आणि तसंच डाव्या पवित्र्यामध्ये संग्राम लढतात। काकीत हात घातलेला दोघांनी एकमेकाच्या तिथं दोघांना लपेट मारायला समान संधी असते, फ्रंट सल्तो मारायला संधी असते, धाक लावता येते, धोबी मारता येते। बच्ची गो गिस्सा 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 धावावरती संदीप मोठे कुस्तीचं मैदान अतिशय न्यूज
सालाबादप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त आमचे वडील पांडुरंग अण्णा शिंदे, कैलासवासी पांडुरंग अण्णा शिंदे यांच्या स्मरणार्थ आज इथं आमचे बंधू पैलवान बंधू दीपक यांनी अनिल यांनी मोठ्या कुस्त्याचं मैदान आज इथं भरवलं आणि अगदी महाराष्ट्र केसरी दर्जाचे हिंद केसरी दर्जाचे पैलवान आज आमच्या कुस्ती इथं येऊन कुस्ती मैदानाला भेट देऊन गेले आणि संदीप मोठे सारखा अगदी नामवंत पैलवान आज या फडामध्ये विजयी झालेला आहे. तसेच हे मैदान जवळजवळ 40 वर्ष झालं आमच्या वडिलांनी चालवलं आणि इथून पुढं ही परंपरा चालवण्याचं कार्य आम्ही 100% पार पाडू आणि ह्या परंपरेला खंड पडू देणार नाही ही इथं महादेव चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.